लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्याच्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलेले आहे. राष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट जाहीर झालेले आहे. मात्र इतर पक्षांचं तिकीट आता कोणाला मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळे पक्ष आपल्याकडून कोणते उमेदवार उभे करणार याविषयी निश्चितच उत्सुकता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक बापू गायकवाड यांनी साताऱ्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या दरम्यान त्यांनी काय मागणी केली आहे पाहूयात त्यांच्याकडूनच. खरं तर आज आचारसंहितेचा पहिला दिवस आहे. आपण सर्वजण माझ्यासमोर उपस्थित आहात. निवडणुका घोषित झालेल्या आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि सालाबाद प्रमाणे म्हणण्यापेक्षा गेल्या 2014च्या निवडणुकीची पुन्हा आठवण करून देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना बोललो. 2014 साली सातारा जिल्ह्याची जागा ही रेवण पक्षाला सोडली गेली होती आणि सोडलेल्या जागेवर आयत्या वेळेचा उमेदवार म्हणून माझं नाव घेतलं गेलं होतं. तशी माझी अजिबात काही तयारी नसताना सुद्धा पक्षाची भूमिका स्पष्ट करत आणि पक्षाने दिलेल्या आदेशाला सरसावत मानत आपण ही निवडणूक लढवायला सामोरे गेलो होतो. आणि आपल्या सगळ्याला ज्ञात आहे की त्या निवडणुकीमध्ये काय घडलं काय नाही घडलं. आणि म्हणून गेल्या 4-8 दिवसापूर्वी सुद्धा आपण एकत्र बसलो त्याला मी सांगितलं होतं की 2014च्या निवडणुकीमध्ये मोदींचं वादळ आलं आणि या वादळामध्ये या देशावर मोदींची सत्ता आली. त्या मोदीच्या वादळामध्ये विरोधी पक्षाची महाराष्ट्रात एक जागा असताना ती निवडून आली नाही ही खंत तरी समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. आणि ती असलेली खंत आधी तशीच जिवंत आणि तशीच ताजी आहे. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा ही जागा विरोधी पक्षाला सोडावी. त्यावेळेला सुद्धा शिवसेना आणि बीजेपी एकत्र होतं आणि त्यावेळेला दोघांनी मिळून ही जागा सोडली होती. कुणाच्या कोट्यातनं जागा आली याच्याशी आपलं काही लेणं देणं नाही. पण ही जागा विरोधी पक्षाच्या वाट्याला आलेली सुरुवात विरोधी पक्षाकडनं झालेली आहे. त्यावेळेला ही जागा विरोधी पक्षाला सोडावी असा आमचा पहिल्यांदा आग्रह आहे आणि ती निवडून आणावी. कारण गेल्या 2004च्या प्रक्रियेमध्ये आपण जो काय प्रकार आमच्या माझ्यासोबत केलेला आहे किंवा माझ्या पक्षाचा जो अवमान झालेला आहे त्या अवमानाच्या म्हणजे ते केलेला अवमान त्याची परतफेड म्हणून यावेळेला BJPने ही जागा आमच्यासाठी सोडावी आणि त्या जागेवर आम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून 100% निवडून आणावं. तर आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत. आणि जर या जागेवर तुम्ही आमचा विचार केला गेला नाही तर मग उद्याच्या होणाऱ्या परिणामाला आम्ही जबाबदार राहणार नाही. कारण माणसं एकदा बसवतात. रोज बसवण्यासाठी आम्ही गुलाम नाही आहोत. आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत. आणि बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले गुलामी हे असं शस्त्र आहे की जे माणसाला कधी डोकं वर काढू देत नसतं. आणि गुलामी हा शब्द बाबासाहेबांनी डिक्शनरीतनं खोडून टाकलेला आहे. त्यामुळं जर कुणी आमच्यावरती आमचा विचार केला गेला नाही तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही एकटे जरी बाजूला पडलो तरी आज अशोक गायकवाड आणि विरोधी पक्ष हे समीकरण सातारा जिल्ह्याला सगळ्याला माहिती आहे. आणि सातारा जिल्ह्याच्या या समीकरणामध्ये 1 लाख मतं आमच्या विचाराची आहेत. त्यामुळं निवडून यायचं असेल तर 1 लाख मताची आज गरज आहे. ती मतं आम्ही आमच्यासोबत घेतलेली आहे. त्यामुळं आमचा पहिल्यांदा विचार व्हावा 2014 साली जे काय घडलं त्याला मुठमाती देऊन त्याची चूक म्हणून ती दुरुस्ती म्हणून यावेळेला BJPने ही जागा विरोधी पक्षाला सोडत ही जागा निवडून आणण्याचं आश्वासन शाश्वत करावं. तर अन्यथा याच्यातून काय घडामोडी घडल्या तर मग त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आम्ही ही मंडळी आहोत की मागणे से भीक मिळते और छिनने से आती. जर आमच्या अधिकाराचं पायमन होणार असेल तर आम्ही थांबणार नाही. कारण बाबासाहेब म्हणले ते अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. आम्ही अन्याय न सहन करणारे भीमसैनिक आहोत आणि आम्ही मात्र प्रामाणिकपणे तुमच्यासोबत आहोत. तुम्ही तुमची प्रामाणिकता दाखवावी आणि आम्हाला सोबत घ्यावं हे आव्हान करायला आलेलं आहे. आणि याचबरोबर उद्याच्या 15 तारखेला आपण एल्गार सभेची घोषणा केलेली आहे. आता आचारसंहिता लागल्यानंतर ती सभा
गांधी मैदानावर घेता येते का नाही येते याबाबत आता आमच्या बैठकीत विचारविनिमय होणार आहे. पण ती सभा होणार आहे हे 100% सत्य आहे. म्हणजे आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ती सभा कॅन्सल केली असं अजिबात नाही. कारण त्या सभेतले विषय फार महत्त्वपूर्ण आहेत. त्या सभेतले सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो भीमा स्मारकाचा आहे. दुसरा विषय आपल्या बंगल्याचा आहे. तिसरा विषय आहे तो या सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांचा आहे. आणि हा विषय प्रामुख्यानं फार महत्त्वपूर्ण आहे. निवडणुका येणार आणि जाणार आहेत, पण हा पक्ष लोकांच्या प्रश्नावर लढणारा पक्ष आहे. निवडणुकीत काय मिळतं काय नाही मिळत याच्याशी आमचं काय लेणं देणं नाही, पण समाजाशी आमचं लेणं देणं आहे. आणि समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीचा आमचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आमचा कायमस्वरूपी राहणार आहे. आणि म्हणून आमचे हे महत्त्वपूर्ण विषय आहे. आणि त्याचबरोबर गेल्या 4.5 वर्षात आमच्याशी ही BJP कसं वागलं हे जरा एकदा जनतेने सांगितलं की आता आपण सगळ्या जगाला सांगूया. त्यामुळे 4.5 वर्षात आमची झालेली प्रसरणं, 4.5 वर्षात आमचं झालेलं शोषण, 4.5 वर्षात सत्तेपासून आम्हाला दूर ठेवण्याचा केलेला प्रयत्न आणि या सगळ्या प्रयत्नांचा हा एल्गारचा स्फोट झालेला आहे. त्यामुळं उद्याच्या प्रक्रियेमध्ये जर आमचा विचार केला नाही तर मात्र होणाऱ्या परिणामाला काय घडेल याचा विचार आमच्यावर जबाबदारी देऊ नका. आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. कारण सोबत येलेल्या माणसाला ताटात लावून जेवायचं असतं. निव्वळ वाढायसाठी आम्हाला बोलायचं नसतं. वाढून झालं की तुम्ही जीवन जायचं आणि आम्ही उपाशी राहायचं. हा धंदा आम्ही बंद केलेला आहे. आणि रामदास आठवलेंचा सन्मान करावा आणि आठवलेसाहेबांनी ज्या जागा मागितलेली आहे ती त्यांना द्यावी आणि त्याचबरोबर आठवलेसाहेबांना निवडून आणावं आणि निवडून आणायची हमी द्यावी ही इतर खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे. आणि यासाठी आज मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. सातारा जिल्ह्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. दलितांवरले अत्याचाराची परिस्थिती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. कोण कुठं काय करतं ही तुम्हाला माहिती आहे. सगळेजण आपापल्या पक्षाचं ढोल घेऊन वाजवतोय, कोण अपक्ष वाजवतोय. पण आम्ही गेल्या वेळेला एवढं झाल्यानंतर सुद्धा गेले 4 वर्ष BJPच्या सोबत एकनिष्ठ राहिलेलो आहोत. त्यांनी आमचा पराभव जरी झाला असला त्यांच्या चुकीमुळं तरी आम्ही त्यांना अजिबात दोष दिला नाही. मात्र त्याचा परिणाम म्हणून सत्तेचा जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला कुठलाही वाटा आम्हाला मिळाला नाही. आता 1-2 महिन्यापूर्वी आम्हाला महात्मा फुले विकास महामंडळ मिळालं आहे. पण गेल्या 4.5 वर्षात आम्हाला मंडळ देतो म्हणून हिनवलेलं आहे. आणि त्यामुळं हा रोष कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजलेला आहे. हा रुजलेला रोष जर काढायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना आम्हाला जागा राहावं लागणार आहे. आणि कार्यकर्ता आमचा जागा झालेला आहे. आणि हे चित्र तुम्हाला 15 तारखेला स्पष्ट होईलच. जर आम्हाला गांधी मैदान नाकारलं आचारसंहितेमुळे तर आम्ही एखादा मोठा हॉल घेऊया आणि बंदिस्त हॉलमध्ये काय होणार पण आमचा कार्यक्रम सक्सेस करणार. आपण आता म्हणलात की रामदास आठवलेंचा सन्मान व्हावा. रामदास आठवले सातत्यानं युतीमधला कटुता कमी व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. पण प्रत्यक्षात ज्यावेळी युती झाली त्यावेळी रामदास आठवलेंना पूर्णपणे डावलण्यात आलं. याची खंत आपल्याला रामदास आठवले पण व्यक्त केली. त्याबद्दल आपण काय सांगता? खरं तर शिवसेनेची आणि BJP युती करण्यामध्ये रामदास आठवले यांचा मोलाचा वाटा. त्यांनी सातत्यानं या 2 विचारांना एकत्र जोडण्याचं काम केलं. पण ज्यांनी जोडलं त्याचीच किंमत राहणार नसेल. म्हणजे तुम्ही भांडत होता तोपर्यंत रामदास आठवले आणि तुमचं भांडण मिटलं की रामदास आठवले घराच्या बाहेर. ही जर तुमची सिस्टम असेल तर मग तुमची वागवण्याची पद्धत काय आहे? म्हणजे यूज अँड थ्रो तुम्ही करणार असाल तर मग आम्हाला तुमच्यावर कशासाठी राहायचं आहे? आणि आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशोक गायकवाड कसा करतो ते. इलेक्शन म्हणजे काय माझं घर चालत नाही. इलेक्शनमध्ये स्वाभिमान इकून चळवळ चालवणारा मी कार्यकर्ता नाही. वेळ पडली तर मी काय करेन या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं तसा तुम्ही आमच्या ह्याचा अंत बघू नका अशी आमची विनंती आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये तुम्हाला एल्गार परिषद सुचली नाही, आपण कशी काय सुचली? कोण म्हणलं? गेल्या वर्षी वेगवेगळ्या नावानं आम्ही एकत्र आलो, वेगवेगळ्या नावानं आम्ही बोंब बोललो. पण आता यावेळेला एक वेगळं नाव द्यायचं म्हणजे एल्गार गेला. एल्गार म्हणजे एल्गारच आहे. आणि माझा एल्गार कधी बंद नसतोच. इथं ना तिथं माझा एल्गार चालूच असतो. आता का सुचला असं म्हणलं तर मी काय मतापुरता रस्ते येणारा कार्यकर्ता नाही आहे. 12 महिने रस्त्यावर येऊन काम करणारा, 24 तासातले 8 तास समाजाला देणारा आणि समाजाच्या प्रश्नावर रात्री 2 वाजता घरातनं बाहेर पडणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे असा कार्यकर्ता की मला मत मिळेल म्हणून मी रस्त्यावर आलो, मत मिळेल म्हणून माणसं गोळा. ही माझी माणसं माझ्यासोबत आहेत. ती मी हाक मारतील त्यावेळेला एकत्र येतात आणि याच्या परिस्थिती सगळ्याला माहिती आहे. बापू, मी आता सहज सातारा झालो तरी 100-200 माणसं घेऊन येतो. भाजपनं जर पहिला जागा सोडली तर उमेदवाराच्या विरोधात तुम्ही कुठली भूमिका मांडणार?
उदयनराजे विरोधात कुठली भूमिका मांडणं म्हणजे आता तुम्हाला माहित नाही का उदयन महाराजांच्या विरोधात काय काय भूमिका मांडू शकतो काय मांडलं काय मांडलं ज्यात उदयन महाराजांनी गेल्या 4 वर्षामध्ये विकासामध्ये जी जी काय त्रुटी ठेवलेल्या आहेत त्या त्रुटी मांडणार आणि बीजेपीचा जो अजेंडा असेल तो लोकांसमोर घेऊन जाणार. विरोधकाचं काम काय असतं ते मी पूर्णपणे करणार ना. मी काय असं म्हणणार आहे का की उदयन महाराजांबद्दल मला काहीच बोलायचं नाही. पक्षाचा अजेंडा येईल तो घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल, त्याच्यावर भाषणं करावी लागतील. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे इलेक्शन झालं की इट्स अ स्पोर्ट गेम. पुन्हा आपल्याला एकत्र काम करावं लागतं. आम्ही एकत्र काम केलेलं आहे, आम्ही कुठं नाकारलेलं आहे. रिपैया भाजपचा सहयोगी पक्षात का आहे? रिपैला भाजपकडनं किती जागा सुटल्या असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्हाला 2 सुटल्या तरी लय झाल्या. सातारा आणि साहेबांनी माहिती दिली मुंबई. पंढरपूर जर साहेबांना निवडून आणण्याची शाश्वत हमी देणार असतील बीजेपी की साहेब 100% आम्ही पंढरपूरमध्ये निवडून आणू तर पंढरपूरमध्ये द्यायला आहे हरकत आहे. आम्हाला काय, आम्हाला निवडून यायचं आहे आणि निवडून समाजासाठी सत्तेत जायचं आहे. आणि सत्तेत गेल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. बाहेर राहून आपण प्रश्न सोडवू शकतो का? जर मला DPTCवर घेतलं गेलं असं तर मला वाटतं 4 वर्षात मी किती प्रश्न सोडवायचे तुम्हाला काय सांगता येईल? तुम्हाला असं वाटतं का की भाजप सेनेपेक्षा आरपीआय उदयनराजेंना थोपवू शकते? भाजप सेनेपेक्षा आरपीआय उदयनराजेंना थोपवू शकते असं वाटतंय का? म्हणजे थोपवू शकते म्हणजे लोकसभेला टक्कर देऊ शकते. जर भाजपनं आणि शिवसेने माझं काम इमानाने ऐतबाराने केलं आणि सगळ्यांनी माझ्या पाठीशी स्ट्रॉंगपणे उभं राहिलं तर इथं आपण त्यांना थांबवू शकतो. एवढी ताकद भाजप, शिवसेना आणि आरपीआयची आहे. पण आरपीआयला डावलून जर ह्या दोघांनी मस्ती केली तर हे कुणालाही थांबवू शकत नाही. थांबवायचं असेल तर सगळ्यांना एका जीवाने एकत्र यावं लागेल. निव्वळ एक कुणी थांबवू शकत नाही.